स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, आज आपण स्वामींचा अनुभव बघणार आहेत. म्हणजे एका भक्ताला आलेला अनुभव, छान असा सुंदर असा गोड असा अनुभव आपण बघणार आहे. तर मी तो अनुभव तुमच्याशी शेअर करते. तुम्हाला कसा वाटतोय किंवा काय, साक्षात आपण तो अनुभव ज्यावेळी ज्यावेळी समजला ना, त्यावेळी प्रत्यक्षात असं मला चित्र एक समोर उभं राहिलं की साक्षात आपले स्वामी आहेत. म्हणजे आहेतच, ते नाही असं नाही. ब्रह्मांडाचा नायक आहे ते आपले सद्गुरू स्वामी, ब्रह्मांडाचे नायक आहेत. त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की ते नाही आहेत. पण असं जाणवतं की आजूबाजूला म्हणजे खरंच एक नाही का दैवी शक्ती आपल्याबरोबर, आणि आपण ते अनुभव घेतोय. मी तर भरपूर घेतलेले आहेत. माझा पण अनुभव मी तुम्हाला काहीतरी सांगेन, पण ह्या एका भक्ताने अनुभव मला शेअर केले, तो मी तुम्हाला सांगते. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा अनुभव जो आहे ना, तो मुंबईत राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील एका काकांचं आहे. त्यांचं नाव, त्या काकांचं विठ्ठल नाव होतं. तर झालेलं असं, ते आपले स्वामींचे एकदम परमभक्त होते. विठ्ठल काका जे होते आपल्या स्वामींचे परमभक्त होते. घरात 18 विश्व दारिद्र्य म्हणायला हरकत नाही, 18 विश्व दारिद्र्य. आणि तरी पण आपल्या स्वामींवरची जी श्रद्धा आहे ना, श्रद्धा अजिबात त्यांनी अशी डगमगू दिली नाही की बाबा आता मी माझं पण सांगते, मी कधीतरी काहीतरी झालं की लगेच स्वामींच्यावर नाराज होते किंवा काय, तर त्यांनी डगमगू दिली नाही श्रद्धा. तसं काहीतरी आपल्याला म्हणता येईल थोडक्यात. एकदा काय झालं, त्यांना एक मुलगा होता, एकुलता एक मुलगा होता, आणि तो खूप म्हणजे खूप आजारी पडला. त्याची एवढी प्रकृती बिघडली की काय विचारूच नका. त्याला असं भरपूर ताप वगैरे भरला, म्हणजे तीव्र एकदम. आणि डॉक्टरांच्याकडे न्यायचं होतं. तर काकाने ठरवलं, पण आता डॉक्टरांच्याकडे जाऊया हे ते ठरवतायत, पण खिशात 1 रुपया नाही, 1 रुपया सुद्धा त्यांच्याजवळ नाही. मग अशा वेळेलाच चमत्कार घडतो ना. पुढे आपण ऐकाल तुम्ही, त्यावेळी तुम्हाला पण वाटेल की खरंच. तर खिशात 1 रुपया नाही, रात्रीची वेळ होती, आता काय करायचं. मुलाचा ताप वाढतच चालला होता. त्या तापामुळे एवढे त्याची शुद्ध वगैरे हरपून गेला होता तो की काय विचारू नका. म्हणजे त्यांना असं वाटायला लागलं की काय, त्यांनी पण थोडंफार श्रद्धा डगमगू दिली नाही म्हटलं तरी थोडीशी शंका आली की स्वामी काय आहे, असं काय. आणि त्यांच्या पत्नी पण होत्या ना, त्या पण एकदम अशा निराश होऊन बसल्या की आपण एवढं स्वामींचं करतो, हे काय म्हणून. आणि जगातले सगळे ज्यावेळी म्हणच आहे ती, जगातले सगळे रस्ते बंद ज्यावेळी होतात, त्यावेळी एकच मार्ग, एकच आपल्याला मार्ग दिसतो, ते म्हणजे आपले स्वामींचे चरण. खरंच आहे ते आपल्या स्वामींचे चरण. आणि अशामध्येच विठ्ठल काकांचंही असंच झालं की त्यांनी आपल्या स्वामींना खरोखर हाक वगैरे दिली. त्यावेळी विठ्ठल काकांनी काय केलं की त्यांच्या घरात ना स्वामींचा फोटो होता, प्रतिमा होती, त्याच्या समोर गेले. त्यांनी दिवा लावला स्वामींना. डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहतच होते. अशामध्येच त्यांनी स्वामींना दिवा लावला आणि स्वामींना अंतःकरणातून अर्थ हाक दिली. त्यांनी बोलले, हे स्वामी राया, माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही, पण माझा मुलगा मी तुमच्या पदरात टाकतो आणि तुम्हीच त्याला वाचवायचं. जर याला काही झालं, कदाचित समजा, तुमच्यावर तर माझा विश्वास आहे, पण जर ह्याला काहीतरी झालं तर तुमच्यावरच्या म्हणजे तुमच्यावर श्रद्धा आहे ना, ते श्रद्धेवरून विश्वास माझा उडून जाईल. एवढी हाक मात्र विठ्ठल काकांनी दिली, अर्थ हाक दिली अंतःकरणातून एकदम त्यांनी. आणि रात्रभर ते स्वामीनामाचा जप करायला लागले. काकींना पण सांगितलं की काकींना पण सांगितलं पत्नीला आपल्या की हे बघ, आपल्याला आता स्वामींच्या शिवाय कोणी नाही, आपण स्वामींनाच आपल्या हाक देऊया, ते काय करतील ते. म्हणून त्यांनी
रात्रभर स्वामींचा जप केला दोघांनी आणि सकाळी पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला होता, दोघांचाही डोळा लागला. आणि पहाटेच्या वेळेला असा काय चमत्कार झाला की सकाळी 6 वाजायच्या सुमारास दाराची कडी वाजली त्यांच्या. आणि खरंच विठ्ठल काका उठले, डोळं पुसत दरवाजाजवळ गेले, दरवाजा उघडला आणि समोर साधारण 60-65 वर्षाचे वृद्ध गृहस्थ होते उभा त्यांच्या समोर. आणि त्यांच्या अंगावर कफनी होती आणि चेहऱ्यावर अद्भुत असं तेज. कफनी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, आपले स्वामी वगैरे कसं अंगावर घालतात त्या प्रकारची वस्त्र, झोळी कफनी म्हणतात ना, तशा पद्धती. आणि त्यांनी बघितलं आणि म्हणजे त्यांना पण वाटलं की बाबा हा काहीतरी चमत्कार आहे. एवढ्या पहाटे पहाटे दरवाजा उघडला त्यांनी साक्षात समोर. ते वृद्ध गृहस्थ आत आले आणि काही न बोलता, एकही शब्द काही बोलले नाही. थेट समोर जी खोली होती, ज्या खोलीमध्ये त्यांचा मुलगा झोपलेला गजानन नावाचा, त्या मुलाजवळ गेले. आपल्या खिशातून थोडीशी म्हणजे आपण अंगारा म्हणतो ना, विभूती, ती काढली त्यांनी. ती काढली आणि त्या गजाननच्या कपाळाला त्यांनी लावली. लावल्यानंतर विठ्ठल काकांच्या पाठीवर थाप मारली त्यांनी आणि गंभीर आणि एकदम प्रेमळ आवाजाने बोलले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ते एकदम गंभीर आवाजात हे वाक्य बोलले आपल्या स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या मुलाला काही होणार नाही, असं ते बोलले. झालं. थोड्या वेळाने विठ्ठल काही बोलणार, विठ्ठल काका, आणि त्यांना बसायला चटई देणार. इतक्यात ते गृहस्थ खोलीच्या बाहेर झपाट्याने, म्हणजे आपल्या स्वामींचं तुम्हाला सिरियल वगैरे तुम्ही बघता, त्यांना कसं एकदा काय सुचलं की पटकन झटकन निघून जायचं असं, ते झटकन त्या खोलीतून बाहेर निघून गेले आणि विठ्ठल काका त्यांच्या पाठीपाठी गेले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते वृद्ध गृहस्थ त्या खोलीच्या बाहेर पडल्यानंतर अक्षरशः त्या गल्लीतून पण कुठे गायब झाले. आजूबाजूला कोणीच नव्हतं. आणि शेवटी म्हणतात ना, श्रद्धेचा विजय होतो, तसंच काही. विठ्ठल काका चक्रावून घरात, म्हणजे आपल्या घरात खोलीत आपल्या परत आले आणि पाहता तो चमत्कार काय सांगा. जो मुलगा रात्रभर तापाने फणफणत होता, जगण्याची अजिबात गॅरंटी नव्हती, बेशुद्ध होता, शुद्ध हरपून बसला होता, तो मुलगा चक्क अंथरुणावर उठून बसला होता. मग हे आपल्या श्रद्धेचा विजय नाही तर काय म्हणावं आपण, तुम्हीच सांगा मला. आपल्याला स्वामी कळायला वेळ लागतो. ज्याला स्वामी कळत नाहीत ना, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला अनुभव भरपूर देतात स्वामी, आणि अनुभव येऊन पण स्वामी कळत नाहीत, म्हणजे आपण शून्य आहोत असं मला वाटतं. आणि तो मुलगा अंथरुणावर उठून बसला, त्याचा पूर्णपणे ताप उतरला, तो अगदी हसतमुख दिसत होता. आणि विठ्ठल काकांना पण समजायला काही वेळ लागला नाही की मी ज्यांना अर्थात दिली, अंतःकरणातून माझ्या पत्नीने मी रात्रभर नामस्मरण करून अंतःकरणातून हाक मारली आणि माझ्या अक्कलकोटी निवासिनीला, स्वामी समर्थ आईला हाक मारली, तर ते वृद्ध गृहस्थ दुसरं तिसरं कुणी नसून ती माझी स्वामी आईच होती, माझी स्वामी माऊलीच होती. मग अशामध्ये तुम्ही सांगा, हा अनुभव अंगावर काटे शहारे आणण्यासारखा आहे की नाही. आणि प्रेक्षकांना मी एक विनंती करते की तुम्हाला हा स्वामी अनुभव कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचे काय असे छान छान अनुभव असतील स्वामींचे, ते आमच्याशी नक्की शेअर करा. आम्ही त्याच्यावरतीही व्हिडिओ नक्की बनवू, हे सर्वांना विनंती आहे. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.